आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातील अहिल्यादेवी चौक परिसरातील आसरा माता मंदिरासमोरील अहिल्यानगर भागात गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। कपडे वाळत टाकत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर येथे राहणाऱ्या सोनाली कारभारी सोनवणे या आपल्या घराच्या बाहेर गच्चीवर कपडे वाळत टाकत होत्या। यावेळी परिसरातील विजेच्या खांबावरून आलेली केबल गच्चीच्या रेलिंगला बांधण्यात आली होती। दरम्यान संबंधित वायर अचानक तुटल्याने ती रेलिंगच्या संपर्कात आली आणि रेलिंगमध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाला। कपडे वाळत टाकत असताना सोनाली सोनवणे यांचा हात त्या रेलिंगला लागला, त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला। या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या। त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले। अचानक घडलेल्या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। विशेष म्हणजे दुर्घटनेच्या वेळी त्यांच्या जवळच त्यांचा 10 वर्षाचा मुलगा उपस्थित होता। सुदैवाने तो या घटनेतून थोडक्यात बचावला असल्याचे सांगण्यात आले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विजेच्या तारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत अशा धोकादायक केबल्सची तातडीने तपासणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।